लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये प्रथमच भव्य अशा महादत्तयाग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्यासोबतच नागरिकांसाठी मोफत आयुर्वेदिक शिबिरही आयोजित करण्यात आलंय। नाशिककरांना आध्यात्मिक अनुभूतीसोबत आरोग्य सेवेचाही लाभ मिळणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथील दत्त दिगंबर सेवाभावी संस्थेच्या वतीनं नाशिकमध्ये पहिल्यांदाच या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। हा कार्यक्रम 3, 4 आणि 5 एप्रिल 2026 रोजी गोल क्लब ईदगाह मैदानावर पार पडणार आहे। परमपूज्य गडगे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यात दररोज संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत 1008 कुंडी महादत्तयाग संपन्न होणार आहे। या यज्ञामध्ये वैदिक पद्धतीने पूजा, प्रार्थना आणि शरीर मन शुद्धी व समस्या मार्गदर्शनावर भर दिला जाणार आहे। विशेष म्हणजे या सोहळ्यानिमित्त सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये डॉक्टर मोहनपुरी नाडी परीक्षण करून रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत। तसेच भाविकांसाठी दररोज रात्री 7 ते 8 या वेळेत मोफत रुद्राक्ष वाटप देखील करण्यात येणार आहे। या मंगलमय सोहळ्याचा आणि आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय। गुरुदेव दत्त आपला दत्तधाम सरकारच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये गोड क्लब मैदान इथे प्रार्थना, संकल्प, ध्यान साधना, आरोग्य शिबिर तसेच दत्तयाग सोहळा होणार आहे। तेव्हा सर्व भाविक भक्तांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। तो वाटप होणार आहे। तसेच सकाळी 10 ते संध्याकाळी 6 आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे, नाडी तपासणी करून। 4 तारीख आणि 5 तारीख नाशिकमध्ये प्रथमच होत असलेल्या या महादत्तयाग सोहळ्यामुळे आध्यात्मिकता आणि आरोग्य यांचा संगम पाहायला मिळणार असून नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता वाढली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।